खालचा जुना रस्ता आहे हे पूर्णपणे खराब झालेला आहे। अनेक वेळा माध्यमाद्वारे आणि बातम्याद्वारे आम्ही या समस्येचा विषय अनेक वेळा मागणी केलेली आहे की बा हे खड्डे बुजवण्यात यावे, कारण हे खड्डे भरपूर प्रमाणात झालेले आहे। आणि विषय असा आहे की बा इथून दररोज 8 ते 10 खेडे हटत असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि विद्यार्थी माझ्यासोबत मेडशी गावातील हे नागरिक आहे। आता तेच सांगणार आहे या गड्ड्याबाबत काय अडचण काय आहे। मेडशी गावात ह्या रस्ता म्हणजे शेतकऱ्यांसाठी लय अडचणीचा रस्ता बनलेला आहे। लय मोठे गड्डे पडलेले आहेत। हे मशानासारखा रस्ता झालेला आहे। खड्डे बुजवत नाहीये तर इथे जर अपघात झाला त्याला जबाबदार कोण राहील? जीवितहानी झाली त्या कुटुंबाचं कसं होईल? इथे रात्री बेरात्री लोकांना जायला लागते या लागते धरणावर। तर मला तरी वाटते आता तरी सरकारला जाग यावं। नेमकी काय मागणी आहे या रस्त्याला धरून तुमची? ही बातमी पाहून ताबडतोब खड्डे बुजण्यात यावा किंवा हा रस्ता नवीन करण्यात यावा, हीच आमची मागणी आहे। जावेद भवानीवाले। नमस्कार, जावेद धन्नू भवानीवाले सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी आज मागणी करतो की बा आमच्या मेडशी ते मालेगाव रस्त्यावर जे जुना पुलाखालचा रस्ता आहे इथं भरपूर प्रमाणात हे खड्डे झालेले आहे आणि वारंवार सोशल मीडिया किंवा प्रसार माध्यम बातमीच्या याच्यामध्ये माध्यमाच्या द्वारे आम्ही जे अनेक वेळा मागणी केलेली आहे की बा हे खड्डे बुजवण्याची विनंती केलेली, जे रस्ते वाहतूक विभाग आहे जिल्ह्याचं राज्याचं, जे राज्याचे मुख्यमंत्री वगैरे आहे रस्ते वाहतूक विभागातले, त्यांच्या कडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की बा या खड्ड्याची आम्ही मागणी करतो की बा वारंवार बुजून हे खड्डे बुजून द्या। तर तातडीने या खड्ड्याची जी आम्ही मागणी केलेली आहे ते तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती होऊन रस्ता दुरुस्त करून हा रस्ता नवीन करण्यात यावा किंवा अन्यथा हे खड्डे तरी बुजण्यात यावे अशी आमची मागणी आहे। आणि आज आपण अनेक वेळा प्रसारमाध्यमामध्ये दिल्या असतानाही कुणीही प्रशासनाने लक्ष दिल्या नसल्या कारणाने आज आपण या खड्ड्याची इथं फुलं वगैरे अगरबत्ती आणि गुलाल टाकून पूजा केलेली आहे। म्हणजे हा एक शांततेच्या मार्गाने संदेश आहे, शांततेच्या मार्गाने एक संदेश आहे। पुलाखालचा जुना रस्ता आहे हे पूर्णपणे खराब झालेला आहे। अनेक वेळा माध्यमाद्वारे आणि बातम्याद्वारे आम्ही या समस्येचा विषय अनेक वेळा मागणी केलेली आहे की बा हे खड्डे बुजवण्यात यावे, कारण हे खड्डे भरपूर प्रमाणात झालेले आहे। आणि विषय असा आहे की बा इथून दररोज 8 ते 10 खेडे हटत असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि विद्यार्थी अगरबत्ती आपल्या पेटल्या।